बाळासाहेबांना पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं होतं की बाळासाहेब आंबेडकरांच्या पोटामध्ये कुणाला कळत नाही. नंतर ते बोलले की बाळासाहेबांना आम्हाला आमच्या आघाडीमध्ये घ्यायचं आहे, पण बाळासाहेबांनी जाऊन मल्लिकार्जुन खरगेंना भेटावं. बाळासाहेब फक्त त्यांच्या प्रवक्त्याद्वारे पत्रव्यवहार करतात, असं न करता जाऊन भेटावं बाळासाहेबांनी कुणाला, मल्लिकार्जुन खरगेला. मग आम्ही त्यांना युतीमध्ये घेऊ, कारण बाळासाहेब 2019 मध्ये आमचे 9 सीट पाडले होते. ही वक्तव्य आणि ही आट गाठली होती ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाणने. यांना भीती तर वाटते बाळासाहेबांची, पण ते असे आटी घालून त्यांनी आमंत्रण दिलं होतं इनडायरेक्टली बाळासाहेब आंबेडकरांना. एवढ्या गोष्टी चालू असतानाच सध्या बघा राहुल गांधींना भारतामध्ये एक यात्रा काढलेली आहे. मणिपूर पासून यात्रा सुरू होणार आहे आणि ती यात्रेचा शेवट होणार आहे मुंबई इथं. त्या यात्रेचं नाव आहे भारत न्याय यात्रा. आणि ह्या भारत न्याय यात्रेला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे कुणाला, बाळासाहेब आंबेडकरांना. त्यांनी पत्रामध्ये सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत येऊन भारत न्याय यात्रेमध्ये तुम्ही सहभागी व्हा किंवा तुम्ही आपला सहभाग नोंदवा. आता ह्याने बाळासाहेबांना हे आमंत्रण का दिलं? महाराष्ट्रामधील इतर लोकांना आमंत्रण न देता हे आमंत्रण बाळासाहेबांना द्यायचं कारण काय? एक सगळ्यात मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज आहेत. आणि दुसरं कारण आहे की ह्या रॅलीचा शेवट हा मुंबईला होणार आहे, म्हणजे ही यात्रा महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे. यामुळे काँग्रेसला याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो वोट बँकच्या माध्यमातून. आणि दुसरं, भारतामध्ये सुद्धा चांगली छाप आहे बाळासाहेबांची, कारण बाबासाहेबांचे वंशज म्हणून त्यांचं एक चांगली प्रतिमा, एक चांगलं त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे पूर्ण भारतामध्ये सुद्धा. त्यामुळे याचा फायदा आपल्याला होईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की बाळासाहेबांना तुम्ही आमच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. आणि यावरती बाळासाहेबांनी शांतपणे त्यांचं आमंत्रण स्वीकारलं. कारण बघा, कोणासोबत जावं, काय करावं हे आपण सांगायचं किंवा लोकांनी सांगून शिकवून त्यांना तयार करायच्या यामधील बाळासाहेब आंबेडकर नाहीत. ते स्वतःला पटते ते करतात. त्यामुळे त्याने स्पष्ट सांगितलं आम्ही तुमच्या यात्रेमध्ये सहभागी होऊ, पण आट गाठलेली आहे. बघा, काही दिवसापूर्वी म्हणजे 1 दिवसापूर्वीच बाळासाहेबांना आट घातली होती पृथ्वीराज चव्हाणांनी. आणि त्यावेळेस राजकारणामध्ये आणि लोकांमध्ये एक गोष्ट बोलली जात होती. ती गोष्ट म्हणजे काय की बाळासाहेबांना आट गाठले, बाळासाहेब करतील काय पुढे, बाळासाहेब चकमिट होऊन बाळासाहेब जातील भेटीला खरगेंच्या. पण एवढ्या गोष्टी होत असताना यावेळेस डायरेक्ट राहुल गांधींनी पत्र पाठवलं. त्यावेळेस बाळासाहेबांनी आट घातली. ती आट कोणती? बाळासाहेबांना माहित आहे की अजून आपल्याला आपली लिगल एंट्री झालेली नाही आघाडीमध्ये. इंडिया आघाडीमध्ये आपल्याला अजून घेतलं नाही. तर सांगितलंय जोपर्यंत आम्ही आघाडीचा भाग होत नाही तोपर्यंत आम्ही यात्रेला येऊ शकत नाही. कारण काय, आम्ही तर आघाडीमध्ये नसू, पण लोकांना असं वाटेल की आम्ही आघाडीमध्ये आहे. आणि त्यांना माहित आहे जर आपण आघाडीमध्ये न जाता आपण सोबत फिरत लोकांना मेसेज हात जाईल की बाळासाहेब आंबेडकर हे आघाडी सोबत आहे. पण ऐन टायमाला काही कारणास्तव आघाडीने त्यांना घेतलं नाही, त्यावेळेस यामध्ये नुकसान हे बाळासाहेबच होणार आहे. तर बाळासाहेब सांगितलं की आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहे, पण तुम्ही आम्हाला लीगल पत्र पाठवा. आतापर्यंत आम्हाला तुमच्याकडनं किंवा काँग्रेसकडनं आघाडीकडनं कुठलंही पत्र आलं नाही. तुम्ही आम्हाला पत्र पाठवा, तुम्ही आम्हाला निमंत्रण द्या, आघाडीमध्ये सामील करून घ्यायचं. जेव्हा तुमचं निमंत्रण आम्हाला येईल त्यावेळेस आम्ही तुमचं निमंत्रण स्वीकारून आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे भारत न्याय यात्रेला. कारण काही दिवसापूर्वी भारत जोडो यात्रा खूप सक्सेस झाली. ह्या धर्तीवरती काँग्रेस भारत न्याय यात्रा काढत आहे. ह्या न्याय यात्रेला न्यायाचा महानेहरू बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेसला कुठल्याही अवस्थेमध्ये पाहिजे आहेत. त्यामुळे एवढी धडपड चालू आहे. बघा, आता असं वाटलं होतं की बाळासाहेबांचं गेम करू बघत आहेत मल्लिकार्जुन खरगे आघाडी आणि त्यानंतर जे आपले पृथ्वीराज चव्हाण. पण या ठिकाणी उलटा गेम बाळासाहेबांनी फिरवला आणि त्यांना डायरेक्ट चेकमेट करून सोडलेलं आहे. आता यावरती इंडिया आघाडी सकारात्मक आहे.
त्यांचे प्रवक्ते सांगतात किंवा त्याचे लोक सांगतात की इंडिया आघाडी वंचितला सोबत घ्यायला तयार आहे, पण त्याविषयी अजून कुठलीही खात्रीपूर्वक अशी डॉक्युमेंटली कुठली अपडेट आली नाही किंवा याविषयी अजून कुठलाही ठोस निर्णय आघाडीने घेतला नाही. त्यामुळे बाळासाहेबांनी हा जो ते निर्णय घेतलाय, हा तरी निर्णय योग्य घेतलेला आहे. तर तुम्हाला याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करा. बाळासाहेबांची भूमिका खरंच योग्य आहे का, यामध्ये कुठला गेम करत नाही का काँग्रेस बाळासाहेबांचा, नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.